पालेभाज्या म्हटलं की मुलं खात नाहीत, तर कोणालाही जास्त पालेभाज्या आवडत नाही. जसं की पालक वगैरे असेल तर मुलं अजिबातच खात नाहीत. तर अशा पद्धतीचा पालक आणि मेथीचा आपण आज थेपला बनवणार आहोत. करायला अगदी सोपा आहे, इतका चविष्ट बनतो. चला तर मग अजिबातच वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल, असेच नवनवीन रेसिपीज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत. अगदी मस्त आणि चविष्ट हा पराठा किंवा तुम्ही याला थेपला देखील म्हणू शकता. इतका मस्त लागतो. चटणी किंवा तुम्ही बटरसोबत सुद्धा खाऊ शकता. चला तर लगेच सुरुवात करूयात. त्यासाठी सर्वात अगोदर आपण एक वाटण तयार करणार आहोत. तर इथे मी खूप सारा लसूण घेतलेला आहे, आल्याचा तुकडा घेतलेला आहे. आता हे मी वाटण तयार करून घेणार आहेत. बघू शकता लसूण, आलं आणि हिरव्या मिरच्या, थोडेसे जिरे घेतलेले आहे. थोडंसं पाणी घालण्याचं वाटण तयार करून घेतलं. ते वाटण या पद्धतीने बघू शकता. आता अर्धी जुडी मी मेथीची घेतलेली आहे. बारीक पानं घ्यायचे आहेत. फक्त दांडे वगैरे जास्त दांडके ते घ्यायचे नाही. फक्त पानं निवडून घ्यायचे. त्यानंतर पालकसुद्धा इथे एक मूठ भरून मी पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तर मेथी अशा पद्धतीने मी निवडून घेतलेली आहे. आता स्वच्छ धुवून घेतली. आता याला बारीक कट करायचं. जेवढं होईल तेवढं बारीक कट करायचं आहे. नाहीतर मग आपला पराठा किंवा आपण जे थेपला बनवणार आहोत ना, तो अजिबातच चांगला होणार नाही. मध्ये तुटू शकतो. त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं बारीक ही मेथी चिरून घ्यायची आहे. तर यामध्ये काड्या घ्यायच्या नाही. काड्यामुळे आपला मेथीचा जो थेपला असतो ना, तो लगेच मध्ये चिरतो किंवा लाटता येत नाही व्यवस्थित. त्यामुळे काड्या घ्यायच्याच नाही. अगदी मस्त अशी बारीक चिरून ही मेथी घ्यायची आहे. चला तर सगळी मेथी याच पद्धतीने बारीक कट करून घेणार आहोत. मेथी कट करून झाली की पालकसुद्धा कट करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीचा थेपला तुम्ही नक्की बनवून बघा. अगदी 5-6 दिवस हा थेपला मस्त आरामशीर टिकतो. प्रवासासाठी असोत किंवा मुलांच्या टिफिनसाठी असोत किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी असोत, अगदी मस्त चविष्ट हा नाश्ता तयार होतो. चला तर मग इथे आता मेथी अगदी बारीक अशी चिरून झालेली आहे. एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायची, म्हणजे आपलं पीठ मळायला अगदी सोपं जातं. तर इतकी बारीक मेथी कापलेली आहे मी. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीनेच कट करून घ्यायची आहे. चला तर आता मेथी सगळी कट करून घेत आहे. मेथी कट करून झाली. आता पालकसुद्धा याच पद्धतीने बारीक कट करून घ्यायचा. अशा पद्धतीचा थेपला नक्की बनवू बघा. चला पालक आणि दोन्ही बारीक कट करून घेतलेला आहे. करायला हे पराठे किंवा थेपले म्हणतात तर अगदी सोपे आहेत. मुलंसुद्धा आवडीने खातील. अगदी पालकसुद्धा अगदी बारीक चिरायचा आहे. खूप मस्त लागतात हे. दह्यासोबत खाऊ शकता. चटणीसुद्धा बनवून खाऊ शकता किंवा तुम्ही यासोबत बटर देखील खाऊ शकता. कशाही सोबत खाल्ला तरी हा थेपला जो आहे तो खूप मस्त लागतो आणि म्हणतात तर 5-6 दिवस सहज टिकतो. बाहेर फ्रीजशिवाय सुद्धा खूप दिवस टिकू शकतो. जसं की 5 ते 6 दिवस आणि फ्रीजमध्ये म्हणतात तर 8 दिवस सहज टिकतो. तर अशा पद्धतीचा पराठा तुम्ही किंवा थेपला तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता. मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा चांगला पर्याय आहे. रात्रीच्या हलक्या-फुलक्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही फक्त थेपला आणि यासोबत चटणी करून खाऊ शकता. खूप मस्त लागतो. चला तर पालकसुद्धा बारीक कट करून झाला. सगळं एकत्र करूयात. म्हणजेच पालक आणि मेथी दोन्ही बारीक कट करून घेतलं. दोन्ही एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत. तर गव्हाचं पीठ इथे मी 3 वाट्या घेणार आहे. तर या वाटीने मोजून मी सगळं साहित्य घेणार आहे. जसं की पीठ घेतलेलं आहे गव्हाचं. तर 3 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं. यामध्ये बेसनसुद्धा घालायचं आहे. तर जास्त बेसन न घालता फक्त 2 चमचे बेसन घालायचं. बेसन घातल्यामुळे आपला थेपला खूपच मस्त तयार होतो. चला तर आता यामध्ये 2 चमचे बेसन घालून घ्यायचं आहे. 1 चमचा इथे पांढरे तीळ जे गावरान असतात ना, ते तीळ घेतलेले आहेत ते सुद्धा टाकून घ्यायचे. अर्धा चमचा इथे ओवा घ्यायचा. ओव्यामुळे आपला थेपला खूप मस्त चवीला लागतो. त्यानंतर पाव चमचा इथे मी हिंग घेतलेला आहे. हिंगसुद्धा टाकायचं. हिंगामुळे अगदी पराठा किंवा थेपला आपला छान चवीचा तयार होतो. चवीनुसार यामध्ये मीठ टाकलं. थोडीशी हळद टाकून घेतली. अर्धा चमचा इथे मी लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. जास्त तिखट नाही आहे तर ते जास्त टाकलं तरीसुद्धा चालतं. चला तर जे वाटण तयार करून घेतलं तर हिरवी मिरची, मीठ, लसूण ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे. थोडंसं आलंसुद्धा घातलेलं होतं त्यामध्ये. आलं आवर्जून घालायचं, त्यामुळे चव खूप मस्त येते. चला तर आता सगळं एकत्र करून घेऊयात. पीठ आणि भाज्या, मसाले सगळं एकत्र करायचं आहे. तर असं अगदी एकजीव करून घ्यायचं, म्हणजे सगळ्या पिठाला आणि भाज्यांना आपले सगळे मसाले, मीठ लागलं पाहिजे. तर आपला पराठासुद्धा किंवा थेपला खूप मस्त तयार होणार आहे. चला तर सगळं छान मिक्स करून झालं. थोडं पाणी घालून आपला पीठ मळून घ्यायचं. जास्त पातळ पीठ मळू नका, नाहीतर बेसन घातलेलं आहे यामध्ये थोडंसं. त्यामुळे आपला थेपला अजिबात लाटता येणार नाही. चला तर मग आता थोडं पाणी घालून पीठ छान असं मळून घेऊयात. चपातीपेक्षा आपण निब्बर पीठ मळणार आहोत. अगदी निब्बरसुद्धा जास्त निब्बर पण नाही आणि जसं पातळ पण नाही, मिडियम जसं पुरीसाठी मळतो ना त्या पद्धतीचं पीठ इथे मळून घ्यायचं आहे. चला तर थोडं पाणी घालून छान असं पीठ मळून घेणार आहे. तर बघू शकता इथे पीठ बऱ्यापैकी मळून झालेलं आहे. तर अशा पद्धतीचा थेपला एकदा बनवून बघा. मुलंसुद्धा आवडीने खातील आणि मुलं भाज्या खायला नाकारतात ना, अशा पद्धतीने भाज्या पराठा थेपल्यामध्ये
घालून तुम्ही मुलांना खाऊ घालू शकता. चला तर पीठ इथे छान मळून झालं बघू शकता. या पद्धतीचं पीठ मळलेलं आहे. आता ताटामध्ये एका साईडला कोरडं पीठ घेतलं. चला तर आता थेपला आपण लाटून घेऊयात. एका चपातीच्या आकाराचा किंवा त्यापेक्षा छोटासा आकारामध्ये एक गोळा घ्यायचा. थोडंसं पीठ घ्यायचं आणि मस्त थेपला आता लाटून घ्यायचा आहे. तर पिठामध्ये बुडवायचं म्हणजे जास्त खाली चिटकत वगैरे नाही. चला तर अलगद हाताने आपण थेपला छान लाटून घेऊयात. जर थेपला तुम्ही लाटताना चिरत असेल तर तुम्ही याला कट देखील करून घेऊ शकता एखाद्या ताटलीने किंवा ताटाने. चला तर मग इथे थेपला लाटून तयार झाला. आता गॅसवर मी तवा ठेवून घेतलेला आहे. आता यावरती आपण थेपला टाकून घेऊया. थोडंसं तूप टाकून घ्यायचं अगोदर तव्यावरती. गॅस हा मीडियम करायचा आणि थेपला टाकायचा. नंतर गॅस फुल करायचा आहे अशा वेळेस आणि मस्त दोन्ही साईडने थेपला मस्त भाजून घ्यायचा अगदी खरपूस रंगावरती. तर तुपामध्ये किंवा बटरमध्येच भाजायचा. त्यामुळे आपल्या थेपल्याची चव खूप मस्त लागते आणि जास्त दिवससुद्धा छान असा टिकतो. जास्त दिवस टिकल्यामुळे याची चव अगदी मस्त लागते कारण आपण तुपामध्ये बनवलेला असतो किंवा तूप लावलेलं असतं त्यामुळे. तर दोन्ही साईडने मस्त आलटून पलटून छान असा खरपूस रंग येईपर्यंत आपला भाजून घ्यायचा. बघू शकता किती मस्त असा रंग आलेला आहे थेपलेला. चला तरी ते थेपला भाजून झाला. याला काढून घेऊयात आणि सगळे थेपले आपण याच पद्धतीने लाटून आणि भाजून घेणार आहोत. तर अशा पद्धतीचा थेपला नक्की बनवून बघा. कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा पद्धतीचा नक्की बनवा. मुलंसुद्धा आवडीने खाणार आहेत. तुम्ही यामध्ये अजूनसुद्धा पालेभाज्या घालू शकता. जे मुलं पालेभाज्या खात नसतील त्या भाज्यासुद्धा यामध्ये घालून मस्त बनवू शकता. दुसरा थेपला मी इथे बनवून घेतलेला आहे. त्यालासुद्धा मस्त भाजून घेणार आहे. तर अगदी मस्त आणि चविष्ट हे थेपले तयार होतात. चला तर दुसराही थेपला मस्त भाजून झालेला आहे खरपूस रंगावरती. चला तर सगळे थेपले मी इथे बनवून घेतले. बघू शकता काय मस्त रंग आलेला आहे. हिरवागार असा रंग दिसत आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. चला तर थेपला आपण मस्त एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. यासोबत मी चटणी बनवलेली आहे. त्यासोबत बटरसुद्धा घेतलेला आहे. आणि अगदी मस्त मऊ लुसलुशीत आणि असे खुसखुशीत टाईप असे थेपले तयार झालेले आहेत. तर इथे मी चटणी बनवलेली आहे. कोथिंबीर, पुदिना, यामध्ये हरभरा डाळ आणि उडदाची डाळ घालून शेंगदाणेसुद्धा घातले होते. चवीनुसार मीठ टाकून लसूण घालून मस्त पाणी घालून चटणी बनवली. मस्त थेपले घेतलेले आहेत आणि त्यासोबत बटर देखील घेतलेला आहे. तर अगदी मस्त असा थेपला तयार झालेला आहे. अशा पद्धतीचा थेपला नक्की बनवून बघा. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. चला तर मग चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.